नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतोय। आणि आजच्या भागामध्ये आजचे जे काय महत्त्वाचे प्रश्न तयार होतात त्या प्रश्नांकडे आपल्याला जाणं महत्त्वपूर्ण आहे, कारण हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये आपल्या मार्कामध्ये महत्त्वाचं योगदान देणार आहेत। म्हणून आपण पहिला प्रश्न जो असणार आहे तो पहिला प्रश्न काय असेल त्याकडे जाऊयात। तर सर्वजण लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे काय म्हटलंय त्यांनी, त्रिशा ठोसरला कोणत्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून पुरस्कार मिळालेला आहे? तर तिचा चित्रपट कोणता आहे? छोटी मुलगी आहे आणि तिचा मित्रांनो चित्रपट आहे नाळ 2 हा तिचा चित्रपट आहे। तर आता एक लक्षात घ्या की राष्ट्रीय फिल्म फेस्टिवल होत आहे, नॅशनल फिल्म फेस्टिवल 2025, आणि या नॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये बघा सूर्यकमल म्हणून एक प्रकार असतो, एक पद्धत असते, आणि सूर्यकमल म्हणून या रीतीने जो काय पुरस्कार दिला जातो या नॅशनल फिल्म अवॉर्ड मधला सगळ्यात मोठा पुरस्कार असतो। आणि तो जो पुरस्कार आहे मित्रांनो त्या पुरस्काराला आपण दादासाहेब फाळके पुरस्कार असं म्हणतो। आणि या पुरस्काराच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर हा पुरस्कार मिळालेला आहे मल्याळम ऍक्टर आहेत आणि त्यांचं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात। त्यावरती आपला प्रश्न देखील तयार करून झालेला आहे। आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून शाहरुख खानला पुरस्कार मिळालेला आहे जवान फिल्म साठी त्याच्या, आणि त्यानंतर त्याच्याच बरोबर एक संयुक्तरित्या एक सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार देण्यात आलाय शाहरुख खान आणि त्याचबरोबर विक्रम मेसी याला देण्यात आलेला आहे। त्याचा 12th फेल पिक्चर होता बघा, जो पिक्चर विक्रम हे मनोज शर्मा यांच्यावरती आधारित होता जे IPS अधिकारी आहेत। आणि त्यानंतर परत एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या संदर्भामध्ये सांगायचं तर तो पुरस्कार कोणाला मिळाला आहे ते एकदा कमेंट करून सांगा तुम्ही। त्यानंतरचा आपण एक प्रश्न घेऊयात, बघा नेक्स्ट क्वेश्चन काय असणार आहे तर डॉक्टर शिवराम भोजे हे कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत? आता हे समजून घ्या की असा प्रश्न काय येऊ शकतो, कारण विद्यार्थी मित्रांनो शिवराम भोजे हे जे आहेत हे कोल्हापूरचे आहेत आणि यांचं हे एक चांगले शास्त्रज्ञ होते, खूप प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ होते आणि ज्यांनी अणु क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे। आणि यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो, त्या निधनाच्या वेळेस वय त्यांचं 83 होतं, हेही लक्षात राहू द्या। ओके, आणि ते कोणत्या क्षेत्राशी निगडित तर अणु ऊर्जा आणि फास्ट ब्रेडर रिएक्टरच्या संदर्भामध्ये ते आहेत, यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे। म्हणून असे की जे मागील भागामध्ये किंवा इतिहासामध्ये खूप गाजलेले व्यक्तिमत्व आहेत असे परीक्षेमध्ये विचारले जातात। म्हणून लक्षात ठेवायचं की इथे काय म्हणाले, शिवराम भोजे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं। आफ्रिका हा जो देश आहे किंवा आफ्रिका हा जो खंड आहे, आफ्रिकेमध्ये स्थापन झालेले पहिले भारतीय संरक्षण उत्पादन केंद्र कोणतं आहे ते सांगायचं आहे, आणि कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलंय ते मला सांगा। तर तो आहे मोरोक्को नावाचा देश आहे। कोणता देश आहे? मोरोक्को नावाचा देश आहे। आणि या देशामध्ये जे काय हे आहे एक संरक्षण उत्पादन केंद्र आहे, ते उत्पादन केंद्र इथे सुरू करण्यात आलंय। टाटा डिफेन्स सिस्टीम नावाचा आहे, इथे सुरू करण्यात आलेला आहे। त्यानंतर पुढचा मुद्दा बघू, राजनाथ सिंह यांच्या मोरोक्को दौऱ्यात भारत व मोरोक्को यांच्यात कोणत्या विषयावर सामंजस्य करार करण्यात आला किंवा सामंजस्य करार झाला? सामंजस्य हा जो करार आहे ज्याला इंग्लिश मध्ये मेमोरॅन्डम अंडरस्टँडिंग ट्रीटी असं म्हटलं जातं, आणि हा जो सामंजस्य करार आहे मित्रांनो हा संरक्षणाच्या संदर्भामध्ये झालेला करार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न 28वी काय आहे तर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद आहे, आणि राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद ही जी आहे ती कोणत्या राज्यामध्ये पार पडली ते सांगायचं आहे। आता ती जी आहे ती पार पडलेली आहे या ठिकाणी आंध्र प्रदेश या राज्यामध्ये। ठीक आहे, तुम्हाला असं विचारतील
की खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पार पडली, तर विशाखापट्टणम शहर आहे बघा. कोणतं पट्टणम आहे? विशाखापट्टणम हे शहर आहे, लक्षात राहू द्या. आणि ही जे आहे मित्रांनो, ही गव्हर्नन्स जी काय हे आहे म्हणजे परिषद आहे ती प्रशासनाच्या संदर्भात आहे बघा, लक्षात राहू द्या. प्रशासन काय व्हायला पाहिजे? चांगलं व्हायला पाहिजे, ज्याला आपण सिव्हिल सर्व्हिस म्हणतो. त्याची थीमच होती बघा की स्पर्धा परीक्षा, नागरी सेवा आणि त्यानंतर प्रशासनाला त्यांनी डिजिटल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, अशा पद्धतीची त्याची थीम होती, ती पण लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढे जाऊ. राष्ट्रीय आयुर्वेद दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातोय? हा जो आहे तो धन्वंतरी म्हणजे काळामध्ये किंवा ड्युरेशन मध्ये साजरा केला जायचा. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कोणती तरी एक तारीख दिली जायची आणि साजरा केला जायचा. पण आता यावेळेस असं ठरवलंय की आयुर्वेदिक दिन हा जो आहे त्याची एक स्पेसिफिक तारीख असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून त्याची तारीख काय ठरवली त्यांनी, तर 23 सप्टेंबर. आणि जगामध्ये आयुर्वेदाचं जे काय महत्व आहे हे महत्व भारत देश सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानंतर 7वा बघा, भारताच्या कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन अकाउंट्स ओके पदाची जबाबदारी सध्या कोणाकडे सोपवण्यात आलेली आहे किंवा कुणी स्वीकारली, तर वंदना गुप्ता यांनी स्वीकारलेली आहे. आणि ज्यांनी कुठली एक्झाम दिली होती, तर ज्यांनी दिली होती बघा, ज्याला इंडियन पोस्ट अँड टाफ्स असं म्हटलं जातं. टाफ्स म्हणजे ज्याला टेलिकम्युनिकेशन अकाउंट्स, ठीक आहे. पुढे फॉर सर्व्हिस अशा पद्धतीची ही जी एक्झाम आहे, ही एक्झाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. टेलिकम्युनिकेशनच्या संदर्भामधली एक्झाम आहे, ठीक आहे. आता आपण थोडस पुढे जाऊ. नंतरचा जो काय प्रश्न आहे तो प्रश्न काय आहे बघा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटी जी आहे ती कुठे निश्चित करण्यात आलेली, स्थित करण्यात आली, तर ती बिहार या ठिकाणी स्थित करण्यात आली. जी पटना ही बिहारची राजधानी आहे आणि त्या ठिकाणी ते जे शहर आहे आता ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम सायन्स सिटी म्हणून प्रसिद्ध होणार आहे. याचा उद्देश असा आहे मित्रांनो की APJ अब्दुल कलाम यांचं सायन्स मध्ये खूप मोठं योगदान आहे आणि विद्यार्थ्यांना सायन्सच्या रिलेटेड किंवा विज्ञान क्षेत्रामध्ये खूप महत्वपूर्ण किंवा अमूल्य असं काम करता यावं म्हणून हा जो काय प्रकल्प आहे हा राबवलेला आहे. आणि त्यानंतरचा प्रश्न बघा, तिसरे आंतरराष्ट्रीय बौद्ध मंच 2025 कुठे आयोजित करण्यात आलेला आहे, तर आंतरराष्ट्रीय बौद्ध मंच म्हटलंय त्यांनी मित्रांनो. तर हे जे आहे हे गैरसमज करू नका, हे रशियामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे बघा, लक्षात राहू द्या, हे खूप महत्वाचं आहे. सॉरी हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके बघा, काल्मिकिया रशिया या ठिकाणी ते आयोजित केलेलं आहे. आता आपण थोडस पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न काय आहे बघा, एक प्रश्न जो आहे हा थोडासा रिपीट, ओके, हा प्रश्न जरा 10th नंबरचा जो काय प्रश्न आहे तो लिहायचा राहिला होता. आता बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून किंवा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला असा हा प्रश्न आहे. तर त्याचं बघा, त्याचे जे काय ऑप्शन आहेत ते काय आहेत ऑप्शन, तर पहिलं ऑप्शन आहे कैत्रीना कैफ, पदुका दीपिकोन, राणी मुखर्जी, यापैकी नाही. कोणतं जे ऑप्शन आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात. आजचे जे काय प्रश्न हे प्रश्न आजच्या भागासाठी खूप महत्वपूर्ण होते. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.